which was trying to reach Daniel. आणि हे जे देवदूतांचे उतार चढाव होते ते वेगळे होते त्या देवदूतांपेक्षा जो दानिएलकडे गेला. That angel also came from heaven. तो देवदूत सुद्धा दानिएलकडे स्वर्गातून आला. But because the interference of demonic spirits, कारण दुरात्म्याच्या अडखळण्यामुळे they couldn't come to earth to meet Daniel. ते सरळ दानिएलकडे पृथ्वीमध्ये येऊ शकले नाही दानिएलला भेट But they द्यायला. were traveling from heaven to earth to meet Daniel. पण ते स्वर्गातून पृथ्वीकडे प्रवास करत होता दानिएलला भेट But that देण्यासाठी. time there was some interference. आणि त्यावेळेस भूतांचे काय अडखळणे होते. But here there's no interference. पण इथे काय अडखळणच नव्हते. So there's a big teaching in this. म्हणून ह्याच्यामध्ये एक मोठी शिकवण Here आहे. there was total open heavens. आणि इथे पूर्ण उघडा स्वर्ग होता. That's why angels could ascend and descend. म्हणून जे देवदूत होते वर जात होते आणि खाली This येत होते. never happens always. आणि अशी गोष्टी नेहमी घडत नाही. Praise the Lord. Hallelujah. Because on the top in the atmospheric heaven are the demons कारण जे आकाशात जे वातावरण आहे पृथ्वीमध्ये तिथे दुरात्मे आहे. who obstructed the angel that was traveling from heaven with the news to meet Daniel. आणि ज्यांनी त्या देवदूताला अडखळण घातले जो बातमी घेऊन स्वर्गातून दानिएलकडे पृथ्वीमध्ये येत होता. Praise the Lord. Hallelujah. As we know, there's a temporary control of the demons in the atmosphere above us. आपल्याला माहित आहे की आपलं जे वातावरण जे पृथ्वीच्या वर आहे तिथे भूतांचे किंवा दुरात्म्याचे अडखळण आहे. See, though I could teach more on this, but just keep this information. आणि अधिक ह्या गोष्टीवर मी तुम्हाला शिकवण देऊ शकतो तरी तुम्ही हे थोडीशी माहिती तुमच्या मनात ठेवा. We will expand more on this. नंतर आम्ही ह्याच्या अधिक विस्तार करू. From where the demons rule. आणि कुठून दुरात्मे राज्य करतात. And how they hinder all these things. आणि कसं ते हे सर्व गोष्टींमध्ये अडखळणे आणतात. That is a different topic. आणि तो एक वेगळा विषय आहे. Okay, then 13th verse says, मग 13वा वचन म्हणत आहे, and the Lord stood above it. आणि प्रभू त्याच्या वरती उभा होता. And said, I am the Lord God of Abraham thy father. आणि तो म्हणाला की मी यहोवा तुझ्या बाप अब्राहमाचा देव Where आहे. was our father standing? आणि आपला देव पिता यहोवा कुठे उभा होता. At the top of the ladder. आणि सीडीच्या अगदी वर तिच्या वरती. Praise the Lord. He was standing there. आणि आपला देव पिता तिथे उभा होता. Praise the Lord. हालेलुया. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत आहे, the Lord, behold, look, the Lord stood above. आणि पहा तिच्या वरती यहोवा उभा आहे. He was standing at the top of the ladder. आणि यहोवा सीडीच्या वरती उभा होता. So that is a place. This is a place. म्हणून स्वर्ग एक जागा आहे आणि पृथ्वी एक जागा आहे. Praise the Lord. Hallelujah. It's not just an imagination. फक्त ही काय एक परिकल्पना नाही. It's a real place. ही एक वास्तविक जागा आहे. This is very important. We must know. आणि अतिशय महत्त्वाचे आपण जाणून घेतले पाहिजे. Okay. Second we will take. आणि दुसरा आपण घेऊया Job 1:6-7. योब 1:6-7 and 2:1-2. आणि योब 2:1-2. Though when we see all these things, there will be many things opening up which you will want to know. जरी आपण जेव्हा हे गोष्टी पाहणार खूप गोष्टी उलगडीस होणार जे तुम्हाला जाणायची इच्छा होणार. But then I'll be speaking in other messages. पण मी ते दुसऱ्या संदेशांमध्ये तुम्हाला बोलणार आहे. Yeah, so I'm leaving many things aside. म्हणून मी खूप गोष्टींना बाजूला सोडत आहे. Otherwise we will not finish our message. नाहीतर आम्ही आपला संदेश पूर्ण करू शकत नाही. दुसरा Job 1:6. योब 1:6. Now there was a day when the sons of God आणि असे झाले की एके दिवशी देवाचे मुले came to present themselves before the Lord. यहोवाच्या समोर उभे राहायला आले. And Satan came also among them. आणि त्यांच्यामध्ये शैतानही आला. In that group Satan also was there. आणि त्या दलामध्ये शैतान सुद्धा उपस्थित होता. 7th verse. 7वा वचन. And the Lord said unto Satan. आणि यहोवाने शैतानाला म्हटले. What did the Lord say? आणि यहोवाने काय सांगितले? Whence comest thou? तू कोठून आला आहेस? Then Satan answered the Lord. तेव्हा शैतानाने यहोवाला उत्तर देऊन And म्हटले said, आणि म्हटले from going to and fro in the earth. मी पृथ्वीवर इकडे तिकडे फिरून. अच्छा फिरता है वो अर्थ में. In the earth and from walking up and down in it. व तिच्यावर खालीवर हिंडून आलो. Though I will not touch all these things. जरी हे more. गोष्टी मी अधिक स्पर्श करणार We can see नाही. later on. आपण ते नंतर पाहू. Job 2:1.
योब 2:1. Again there was a day when the sons of God came to present themselves आणखीन एक दिवशी असे झाले की देवाचे मुलगे यहोवाच्या समोर उभे राहायला आले before the Lord. आणि यहोवा पुढे. And Satan came also among them आणि त्यांच्यामध्ये शैतानी यहोवाच्या समोर उभा to present राहायला himself before the Lord. यहोवाच्या समोर उभा राहायला आला. This is a regular affair आणि एक नेहमीची गोष्टी आहे that they go there. Let us see. की ते तिथे स्वर्गात And the जातात. Lord said unto Satan, आणि यहोवाने शैतानाला From म्हटले, whence comest thou? तू कोठून आला आहेस? And Satan answered the Lord, तेव्हा शैतानाने यहोवाला From उत्तर going to देऊन and fro in म्हटले, the earth, मी पृथ्वीवर इकडे तिकडे and from फिरून walking up and down in it. व तिच्यावर खालीवर हिंडून आलो. Now let us see, आपण पाहूया only pertaining to our text. फक्त आपल्या वचनाशी जुडलेले गोष्टी आपण First. पाहूया. प्रथम, The term sons of God आणि हे जे शब्द आहे देवाचे मुलगे in these verses या वचनांमध्ये refer to angels. ते देवदूतांना दर्शवित आहे. You know, there are many people who speak in error regarding this, but this is the truth I'm telling you. आणि खूप लोक ह्या वचनामध्ये चूक करत आहे, पण ही खरी गोष्टी आहे जी मी तुम्हाला सांगत आहे. That's why then later on they have faced many complications. म्हणून नंतर त्यांनी खूप काय गोंधळाचा सामना केलेला आहे. Okay, so the term sons of God in these verses means angels. आणि देवाचे मुलगे ह्या वचनामध्ये म्हणजे देवदूत. Now this part of the account is, now what were they doing there? आणि हे लोक तिथे काय करत होते? Who are these angels? आणि हे देवदूत कोण होते? These are the angels who had been ministering to people on earth. आणि हे असं देवदूत होते जे पृथ्वीमध्ये लोकांची सेवा करत होते. And now they had returned to heaven आणि आता ते स्वर्गामध्ये परतले होते to give a report of their ministries. त्यांच्या सेवाच्या वार्ता यहोवाला देण्यासाठी. You know, now I've given in other messages मी इतर that संदेशांमध्ये how our दिलं Father has assigned angels. की कसं आपल्या देवपिताने देवदूतांची नेमणुकी केलेली आहे. That's their calling on this planet earth to minister. आणि हे त्यांच्या पाचारण आहे या ग्रह पृथ्वीमध्ये आपली सेवा करायला. Hebrews 1:14. You हिब्री all 1:14. have angels. आणि तुम्हा सर्वांकडे देवदूत आहे. But I don't want to tell you how many, पण सांगायची इच्छा नाही की किती देवदूत तुमच्याकडे आहे, because that will require little teaching. कारण त्याला शिक्षणाची गरज लागणार. But you have angels, not पण one, तुमच्याकडे देवदूते आहे, एक नाही, but more than one. पण एक पेक्षा अधिक And देवदूत आहे. If you are in a special ministry, आणि जर तुम्ही एक विशिष्ट सेविकामध्ये आहात, or if it is God's will to gift you with additional angels, our Father can assign. आणि जर देवाची इच्छा आहे की त्यांनी तुम्हाला अधिक देवदूतांची भर घातले पाहिजे तर देव त्या देवदूतांची नेमणुकी करू शकतो. So that I'll teach you later on. ते नंतर मी तुम्हाला But our शिकवणार. Father can assign extra angels. पण आपला देवपिता अधिक देवदूतांची जोड तुमच्या जीवनात करू Apart शकतो. from the angels that is in His plan to be assigned for every person. आणि त्याच्या व्यतिरिक्त की त्याच्या योजनामध्ये की एका व्यक्तीला किती देवदूत त्यांनी दिले पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त तो अधिक देवदूतांची सुद्धा जोड करू शकतो. Now, other things about what about the children and all that I have spoken in my message on the deaths in the death series. आणि मृत्यूची मालिकामध्ये मी लेकरांविषयी जे सांगितले आहे त्या And संदेशांमध्ये in मी some of तुम्हाला my दिले आहे. messages where I have said that angels back off, why, what for, what do the children do that they back off, how far they go, all this I have discussed in many messages. आणि इतर संदेशांमध्ये जे देवदूत आहे लेकरांपासून का दूर जात आहे, कुठल्या कारणासाठी, हे सर्व जे संदेश आहे मी इतर सीडींमध्ये दिलेला So आहे. here we see the angels who had been ministering to these people on earth. म्हणून आपण पाहिले की हे जे देवदूत आहे जे पृथ्वीच्या लोकांची जी सेवा करत They had होते returned to heaven ते स्वर्गाकडे गेले होते. to give a report of their ministry. त्यांच्या सेवाबद्दल जी वार्ता होती ते यहोवाला Now देण्यासाठी. with these angels Satan also came. आणि ह्या देवदूतांबरोबर शैतान सुद्धा आला. When our Father asked Satan, जेव्हा आपल्या पिताने Where you came शैतानाला from? विचारतो कुठून आलेला आहे, he said त्यांनी that he सांगितले had come from walking to and fro की down तो- on planet earth. तो इकडे तिकडे फिरून व तिच्यावर खाली वर हिंडून आला आहे. See, look how he goes up and down, बघा तो कसं वर खाली जातो, इकडे तिकडे जातो looking out whom he may devour. आणि He also बघत आहे works. की तो कुणाला गिळला पाहिजे. Okay, so this passage also speaks or supports the truth that not only is planet earth where we are living a place, but the home high up in heaven
above planet Earth, where our Father is living, is also a place. आणि हा जो भाग आहे किंवा वृत्तांत आहे हे फक्त हे सिद्ध करत नाही की पृथ्वी एक जागा आहे, पण ह्या जो आकाश जो वर आहे जिथे आपला पिता निवासस्थान करत आहे तो स्वर्ग सुद्धा एक खरीखुरी जागा आहे. Praise the Lord. Because the angels went there and gave a report कारण देवदूत स्वर्गात गेले आणि वार्ता दिले of their ministry. त्यांच्या सेविकाविषयी. Angels are very faithful to our आणि Father. जे देवदूत आहे आपल्या पिताकडे खूप विश्वासू आहे, Very faithful. खूप There विश्वासू are आहे. different ranking angels. आणि वेगवेगळ्या श्रेणीचे They don't देवदूत bother आहेत about ranks. आणि त्यांना श्रेणींची काळजी नाही They are not jealous about their ranks. आणि त्यांच्या श्रेणीविषयी त्यांच्यात काही मत्सर Their नाही. one priority is त्यांच्या एकच प्राधान्य आहे to fulfill our Father's will. की त्यांनी आपल्या पिताच्या इच्छा पूर्ण केले पाहिजे. They don't have even little bit jealousy about another angels who are high ranking than them. आणि त्यांच्यामध्ये थोडाही मूलभर सुद्धा मत्सर नाही त्या देवदूतांविषयी ज्यांच्यामध्ये अधिक श्रेणी आहे किंवा दर्जा आहे. This is only in human beings हे फक्त मनुष्य जातीमध्ये आहे. because of the nature of sin. पापाच्या स्वभावामुळे They don't have that nature. देवदूतांमध्ये असं जळफळाचा स्वभाव They have नाही. not fallen into sin. ते पापात अजूनही पडले But नाही. those demons, the fallen angels, पण they have this kind of jealousy. पण जे पडलेले दूते आहे, दुरात्मे आहे, त्यांच्यामध्ये असं मत्सरचा स्वभाव आहे. Okay, so did you understand this? तुम्हाला So this is the इथपर्यंत second verse where Holy Spirit has inspired that heaven is a place. म्हणून हा दुसरा वचन आहे जिथे पवित्र आत्माने प्रेरणा दिलेली आहे की स्वर्ग सुद्धा Heaven एक was जागा not आहे. a place, the angels would have not gone to give their reports जर स्वर्ग एक जागा नसते तर देवदूत तिथे गेले नसते त्यांच्या वार्ता किंवा माहिती About their द्यायला ministry. त्यांच्या सेविकाविषयी. Third, तिसरा, I'm not touching other areas. मी इतर भागांना स्पर्श करत नाही. Psalms 139:8. स्तोत्रसंहिता 139:8. If I ascend up into heaven, जर मी आकाशात वर चढलो thou art there. तरी तेथे तू आहेस. If I make my bed in Sheol or underworld, आणि or, मी मृत लोकात किंवा पाताळामध्ये आपले अंतरून घातले or the realm of the dead, किंवा मृत लोकांच्या जगात गेलो thou art there. तरी तिथे तुम्ही आहात. Now in this psalm, आणि ह्या स्तोत्रमध्ये Holy Spirit inspired King David आणि पवित्र आत्माने राजा दावीदला प्रेरित केला to write about some of the faith and confidence he had in our Father. आणि त्याच्या जो थोडा विश्वास आणि आत्मविश्वास होता पितामध्ये त्याच्याविषयी लिहायला पवित्र आत्माने राजा दावीदला प्रेरित A part केले. of it which is stated here, आणि त्याचा थोडासा भाग इथे निवेदन that केले आहे. everywhere he could think of, he knew that the person of our Father was present. आणि जिथे कुठे तो विचार करू शकतो की तो जाऊ शकतो त्याला तिथे आपला पिता एक व्यक्ती म्हणून He उपस्थित आहे said, if you असं would भासतो. go up to heaven, आणि तो म्हणत आहे जरी मी आकाशात गेलो our Father is there. आपला देवपिता तिथे आहे. Hell, नरकात गेलो he is there. तरी आपला देवपिता तिथे आहे. And he is in control of everything that is going on. आणि प्रत्येक गोष्टी जो चालू आहे त्याच्या सर्व गोष्टीवर देवपिताचे So, नियंत्रण आहे. in this verse also, Holy Spirit inspired King David म्हणून ह्या वचनामध्ये सुद्धा पवित्र आत्माने राजा दाऊदला प्रेरित केले to add असं लिहायला that as heaven is a place, की जसं स्वर्ग एक जागा even आहे hell is a place. नरक सुद्धा एक जागा आहे. Praise the Lord. Hallelujah. Because our Father is a person. कारण आपला पिता एक व्यक्ती आहे. He's not a power. तो काय शक्ती नाही. If he's a person, जर तो एक व्यक्ती आहे he's living in heaven. Heaven is a place. तो स्वर्गात राहत आहे आणि स्वर्ग एक जागा आहे. A person needs a place. आणि एक व्यक्तीला एक जागेची गरज असते. A power does not need a place. एक सामर्थ्याला एक जागेची गरज नसते. Praise the Lord. Hallelujah. Now we as spirit people living in this physical body need a place, that is planet Earth. आणि आम्ही जे आत्मा आहे आपल्याला एक शरीराची गरज आहे आणि आम्ही ह्या ग्रह पृथ्वीमध्ये राहतो. So, since our Father is a person, आपला पिता एक व्यक्ती आहे he म्हणून said even in heaven you are there. आणि म्हणत आहे की स्वर्गामध्ये तुम्ही आहात. Heaven is a place. स्वर्ग एक जागा आहे Even in hell you are there. आणि नरकामध्ये सुद्धा तुम्ही Hell is a आहात. place. नरक सुद्धा एक जागा आहे. Praise the Lord. हालेलुया. These are real places. आणि हे खरीखुरी जागा आहे. If God was just a power, जर देव फक्त एक he सामर्थ्य doesn't असता need any place. त्याला कुठल्याही जागेची गरज नसता. If we were just power, जर आम्ही फक्त सामर्थ्य असते we don't need a place. आम्हाला जागेची गरज नाही. We are people, personalities. आम्ही व्यक्तिमत्व आहे, लोक We आहे, need a place. आम्हाला जागेची गरज असते. Praise the Lord. हालेलुया. So,
heaven is a place. म्हणून स्वर्ग सुद्धा Hell एक is जागा a आहे. place. नरक सुद्धा एक स्थान आहे. Even hell is a place. नरक सुद्धा एक जागा आहे. Here, Holy Spirit even added that. आणि इथे पवित्र आत्माने नरकाचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. That even heaven, as heaven is a place, hell is a place. की जसं स्वर्ग एक जागा आहे तसं नरक सुद्धा एक जागा आहे. That actually exist. आणि जो खरोखर अस्तित्वात आहे. Fourth, चौथा Isaiah 66:1. आणि यशाया 66:1. Thus said the Lord, आणि असं परमेश्वर म्हणत आहे, the heaven is my throne, स्वर्ग माझ्या सिंहासन आहे and the earth is my footstool. आणि पृथ्वी माझी पदासन आहे. He is a person. आणि तो एक व्यक्ती आहे. He needs a footstool to keep his legs आणि on. त्याला एक पदासनाची गरज आहे त्याच्या पाय ठेवण्यासाठी. That means earth is a place त्याचा अर्थ आहे की पृथ्वी एक जागा आहे where he keeps his foot जिथे देवपिता आपला पाय ठेवतो or keeps his feet. किंवा त्याच्या पाय ठेवतो. It's a place. ती एक जागा आहे. If its footstool is a place, जर त्याच्या पदासन एक जागा आहे, heaven is a place. स्वर्ग सुद्धा एक जागा आहे. Praise the Lord. हालेलुया. Because if he needs a footstool to keep his leg, he needs a throne to sit. जर त्याला एक पदासनाची गरज आहे त्याच्या पाय ठेवायला, तर त्याला सिंहासनाची सुद्धा गरज आहे बसण्यासाठी. So in heaven, म्हणून स्वर्गामध्ये he's seated on the throne. तो सिंहासनावर विराजमान आहे. And this verse seems to say, आणि हे वचन असं बोलत आहे our Father is sitting in a kingly chair की आपला पिता एक शाही खुर्चीमध्ये बसलेला in आहे heaven, स्वर्गामध्ये. and he's so big. आणि आपला पिता एवढा मोठा आहे. While he's sitting in kingly chair in heaven, जेव्हा तो स्वर्गामध्ये शाही खुर्चीवर बसलेला आहे, planet Earth becomes its footstool. ग्रह पृथ्वी त्याच्या पदासन होतो. Praise the Lord. हालेलुया. He's so great. आणि देव एवढा श्रेष्ठ आहे, महान आहे. When he's sitting there, जेव्हा तो तिथे if बसलेला he's आहे, sitting there, heaven is a place. जर तो तिथे बसला आहे मग स्वर्ग एक जागा आहे. If he's keeping his foot on the earth, earth is a place. जर तो त्याच्या पाय पृथ्वीवर ठेवत आहे त्याचा अर्थ आहे की पृथ्वी देखील एक जागा आहे. Praise the Lord. हालेलुया. It not only speaks about place, it also speaks about his greatness. आणि ती फक्त जागाविषयी बोलत नाही पण त्याच्या थोरपणा श्रेष्ठपणाविषयी सुद्धा बोलत आहे. He's so big. आणि देव एवढा मोठा आहे He's so big. आणि तो एवढा विशाल आहे. He can manifest himself आणि तो स्वतःला प्रगट करू शकतो in different ways. वेगवेगळ्या रूपामध्ये. But he's so big. पण देव एवढा विशाल आहे. Praise the Lord. He's so हालेलुया. big. आणि देव खूपच विशाल आहे. So heaven is real, a literal place. म्हणून स्वर्ग एक खरी जागा आहे, एक वास्तविक जागा आहे. It's a location. आणि A हे एक place. स्थळ आहे, एक जागा आहे, एक स्थान आहे. Jesus ascended after his post-resurrection appearances to heaven. आणि येशू आपल्या पुनरुत्थानाच्या दर्शनानंतर प्रथम तो स्वर्गात आरोहण केला. You know, when he rose up, आणि जेव्हा येशू उठला he met many disciples. त्यांनी खूप शिष्यांना He भेट spoke दिले, to them. त्यांच्याशी बोलले He taught them. आणि त्यांना And he did many शिकवले. things there. आणि तिथे पुनरुत्थानानंतर त्यांनी खूप गोष्टी केले. He was not a spirit, he had a body. तो एक आत्मा नव्हता, त्याच्याकडे एक शरीर होता. That's why we call it body resurrection. म्हणून आपण म्हणत आहे शरीराची पुनरुत्थान. He was not a spirit that people couldn't see him. आणि तो एक आत्मा नव्हता जेणेकरून लोक त्याला पाहू शकत नव्हता. When he met with the disciples, he said, you touch and see. आणि जेव्हा त्यांनी शिष्यांना भेट दिले तेव्हा येशूने सांगितलं मला स्पर्श करून बघा. He had a body, त्याच्याकडे एक शरीर but होता, a spiritual body. पण त्याच्याकडे एक आत्मिक शरीर होता. Praise the Lord. हालेलुया. He had a body, he walked with them. आणि त्याच्याकडे एक शरीर होता. येशू आपल्या शिष्यांबरोबर He चालला, ate with them. त्यांच्याबरोबर जेवला. In fact, with the two disciples in the road to Emmaus, he sat with them and ate with them. आणि अमावासच्या जे रस्ता होता त्यांच्याबरोबर येशू चालले आणि त्यांच्याबरोबर जेवले सुद्धा. And then Mark 16:19 says, आणि मार्क 16:19 म्हणत आहे, then the Lord Jesus, after he had spoken to them, आणि प्रभू येशू त्यांच्याशी बोलल्यानंतर was taken up into heaven. तो स्वर्गात घेतला गेला. Heaven is a place. स्वर्ग एक जागा आहे. Jesus is a person. येशू एक व्यक्ती आहे. He spoke to them. येशू त्यांच्याशी And बोलले then after he spoke, he was lifted up to heaven. आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर त्याला स्वर्गात उचलण्यात आले. And then it says, आणि मग म्हणत and आहे, sat down at the right hand of God. आणि तो देवाच्या उजव्या हाताकडे बसला. Sat down. बसला A place. आणि एक जागा On the मध्ये बसला, throne. सिंहासनावर बसला. Where is Jesus today? आज येशू कुठे He आहे? is seated at the right hand of our Father on the throne. आणि तो पिताच्या उजवीकडे बसलेला आहे एक सिंहासनावरती. Praise the Lord. हालेलुया.
in the place called आणि heaven. एक जागा ज्याला आपण स्वर्ग म्हणत आहे तिथे बसलेला आहे. So this you must know. म्हणून हे गोष्टी तुम्हाला Because समजले पाहिजे. one day you're going to go to that place. कारण एक दिवस तुम्ही त्या जागी जाणार You आहे may know everything of this natural world, आणि नैसर्गिक जगाविषयी तुम्हाला प्रत्येक ज्ञान असणार which is of no use. जे कुठल्याही उपयोगाचे नाही. I'm not saying don't know it, आणि बोलत नाही की तुम्ही ज्ञान मिळवून घेऊ नका, but what is the use if you know everything of this world but you know nothing of that world? पण काय उपयोगाचे जर तुम्हाला जगाची प्रत्येक ज्ञान आहे पण तुम्हाला आत्मिक जगाचे कुठलेही ज्ञान नाही तर काय Because you फायदा. are never going to come back to this physical world. कारण तुम्ही कधीच या नैसर्गिक जगामध्ये कधीच येणार नाही. Whatever you have learned here, जे पण तुम्ही इथे शिकले only आहे about this natural, फक्त ह्या नैसर्गिक गोष्टींविषयी you're going to come out of the natural. तुम्ही नैसर्गिकतातून बाहेर पडणार आहे. Praise the Lord. That Hallelujah. doesn't mean that you don't study. ह्याच्यावर तसं नाही की तुम्ही अभ्यास करू नका, But remember, पण लक्षात ठेवा you know, when people study, they go to college, they do courses, they do. Lastly, why do they do all this? For money. आणि जे लोक शाळेत जात आहे, कॉलेज करत आहे, काय कोर्सेस करत आहे, ते हे सर्व गोष्टी कशासाठी करत आहे? पैशासाठी. Hello, isn't it? होय ना? Do you say, नहीं मेरे को ना ये कंपनी पे बहुत लव है, मेरे को अच्छा काम करने का, तो पगार नहीं दे चलेगा, मैं कंपनी को बढ़ाने का. Does anyone have that thought? आणि कुणाच्या मध्ये असा विचार आहे का? No, नाही. you don't have that thought. तुमच्यामध्ये असा विचार नाही. You study well, do your courses, तो पगार ज़्यादा मिलेगा. तुम्ही अभ्यास करत आहे, खूप कोर्स करत आहे कारण तुम्हाला अधिक पगार भेटला पाहिजे म्हणून. Ultimately, everything is done for money. सरते शेवटी प्रत्येक गोष्टी आपण पैशासाठी करतो. Praise the Lord. हालेलुया. But what is the use if you know only about this natural world? काय उपयोगाचे जर फक्त तुम्हाला नैसर्गिक जगाविषयी ज्ञान आहे And you know nothing of that world. आणि तुम्हाला आत्मिक जगाविषयी कुठल्याही गोष्टी Where you're ठाऊक going to नाही, live forever. जिथे तुम्ही युगानुयुग साठी राहणार आहे. Praise the Lord. हालेलुया. So many have left the world having all the knowledge of the world, but having no knowledge of that eternal world, and they lost it. आणि खूप लोक ह्या जगाला सोडून गेले, ह्या जगाचे सर्व ज्ञान त्यांच्याकडे होते पण त्यांच्याकडे आत्मिक जगाचे ज्ञान नव्हते आणि म्हणून आज ते हरवलेले आहेत, कुठेही नाही. All this money and everything is for this human person. आणि हे सर्व पैसा आणि सर्व इतर भौतिक गोष्टी आपल्या मानवी देहासाठी आहे, नैसर्गिक It गोष्टीसाठी आहे. doesn't touch your spirit. आणि हे गोष्टी तुमच्या आत्माला स्पर्श करत नाही You must know this. आणि तुम्हाला हे माहिती पडले पाहिजे. Don't think all this material